नाही बाबा आम्हाला त्या सर्वांच्या वतीने आपल्याला एक निवेदन देण्यात आलेले आहे। आपल्याला माहिती असेल NCERTने जो खेदजनक निर्णय घेतला आहे की मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा जो नकाशा होता तो पूर्णपणे त्यांनी बघून टाकलेला आहे। आणि हा कुठेतरी 18व्या शतकात जेव्हा शाहू महाराज यांच्या काळामध्ये होते, छत्रपती शाहू महाराजांच्या, की मराठ्यांचं साम्राज्य आज तंजावर ते पेशावर इथपर्यंत होतं। या सर्व गोष्टींचे प्रूफ्स आहेत आपल्याकडं, तरी सुद्धा हा खोडसाळपणा जो केला आहे, आज छत्रपती घराण्याला आज त्यांनी जे रस्त्यावर आणलेलं आहे हे कुठेही मी तरी खपवून देणार नाही। मी माझ्या घराच्या वतीने बोलते आहे सर, हा जो खेदजनक निर्णय घेतला आहे कुठेतरी त्यांना परत तो नकाशा त्याच प्रकारे पुस्तकात समावेश करावा लागणार आहे। कारण सत्य इतिहास हा सत्यावर असतो, पुराव्यांवर असतो, कोणाच्या भावुकरीते किंवा याच्यावर तो आधारित नसतो। त्यामुळे सत्य इतिहास मिटवणे हे खरं पाप आहे। आणि त्यावेळेस 18व्या शतकात त्या कालखंडात जेव्हा मराठ्यांनी एवढं राष्ट्ररक्षण दिलं होतं, इथं चौथ आणि सरदेशमुखी पण आपण हे केली होती, तर हे सगळं नाकारून तुम्ही वगळणे हा कुठला न्याय झाला सर? आणि त्याच्यासाठीच आम्ही आज इथं आलो आहोत। आमची विनंती आहे की आपण हे वरती केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावं आणि आमच्या जर ह्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही सर, तर हे जन आंदोलनाच्या स्वरूपात होणार आहे। कारण हा फक्त नकाशा आणि पुस्तकाच्या अभ्यासक्रमाचा विषय नसून हा पूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, महाराष्ट्र धर्माचा विषय। आज मी आपल्या समोर इथं बसली आहे, मी सर्व पक्ष, सर्व धर्म आणि सर्व शिवशंभू भक्तांच्या वतीने इथे बसलेली आहे सर। तर हा अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही। वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर घाला घातला जातो आहे, वारंवार महापुरुषांवरती अपशब्द बोलले जात आहेत, निंदनीय वक्तव्य केले जात आहेत आणि त्याच्यासाठी आमच्यामध्ये पण त्यांचं रक्त आहे साहेब। आणि आम्ही आता गप्प बसणार नाही। ह्याच्यासाठी शासनाने कुठला तरी एक कडक कायदा निश्चितपणे केलाच पाहिजे की अशा सगळ्या व्यक्तींवर महापुरुषांचा अपमान झाला नाही पाहिजे। आणि त्यासाठी आज आपल्याला निवेदन द्यायला आलं। आता आपण जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन पूर्ण वाचून पण पाहिजे। यापूर्वी पण एक निवेदन आलेलं होतं या अनुषंगानं, ते पण आपण राज्य शासनाकडे पाठवलेलं आहे। ते निवेदन पाठवताना सुद्धा राज्य शासनाला आपण ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याचा उल्लेख करून आम्ही प्रस्ताव सादर करू किंवा पत्र हे पाठवू, जेणेकरून राज्य शासनाकडनं ते पुढे NCERT किंवा केंद्र शासनाकडे जाईल। तेवढी आम्ही व्यवस्था करू। हे निवेदन तर मी आजच पाठवतो, हे पाठवण्यासाठी काही आपल्याला अडचण नाहीये। फक्त राज्य शासनाकडनं केंद्र शासनाकडे पुढे पाठवण्यासाठी पण त्यांना आपण विनंती करूया। एकदा आपल्या सर्वांना हेच सांगू इच्छिते की NCERTने 8वीच्या पाठ्यपुस्तकातनं मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा जो नकाशा होता तो पूर्णपणे वगळून टाकलेला आहे। याच्यासाठी त्यांनी काहीही ठोस पुरावे सादर न करता हे दुष्कृत्य केलेलं आहे। आणि छत्रपती घराण्याच्या वतीने स्वतः मी इथं आज उपस्थित आहे, सर्व माझ्या बरोबरचे जे शिव शंभू भक्त आहेत त्यांच्या वतीने या निर्णयाचा तीव्रपणे आम्ही सर्वजण निषेध करत आहोत। या आंदोलनाचा किंवा आम्ही जो आत्ता आवाज उठवलाय त्याचं जर दखल घेतली गेली नाही तर याच्या पुढं हे एक जन आंदोलन होईल आणि आम्ही याचिका देखील लॉफुली छत्रपती घराण्याच्या वतीने आम्ही लॉफुली कोर्टात पण जायचं कमी करणार नाहीये। ते NCERT कडून अशी चुकीची पावलं का उचलली जात आहेत असं तुम्हाला वाटतं? तीच गोष्ट स्पष्ट झालेली नाहीये की ऍक्च्युली कशाच्या आधारावर त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। सर, हा फक्त नकाशा किंवा
अभ्यासक्रमाचा विषय नसून आता पूर्ण महाराष्ट्र धर्माचा विषय झालेला आहे, आपल्या अस्मितेचा विषय झाला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विषय झालेला आहे. आणि वारंवार आपण बघत आहात सर्वजण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर जो घाला घालायचं चाललंय हे आता बंद करावं. महापुरुषांविषयी जे अपशब्द निंदनीय उल्लेख करण्याचं झालंय हे सुद्धा आता बंद केलं पाहिजे. याच्यासाठी देखील आम्ही सरकारला विनंती करत आहोत की कडक कायदा झाला पाहिजे. काही 8 ते 9 महिन्यापूर्वी राजस्थानमधून मराठा साम्राज्याच्या या मराठी नकाशावर विरोध करण्यात आला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जातं. हो, बरोबर ती गोष्ट. आणि निर्णय याच्या आधी पण आमचं म्हणणं एकच होतं की सीमेबाबत काही आक्षेप होता तर तुम्ही दुरुस्ती सुधारणा करायला हवी होती, पण तुम्ही पूर्णपणे जो नकाशा वगळलाय याचा अर्थ तुम्ही त्या साम्राज्य जे होतं मराठ्यांचं ते स्वीकारत नाही आहे. सर, मी सांगू इच्छिते, इतिहास हे साखळीसारखा असतो. मुघल सत्ता, त्याच्यानंतर मराठा सत्ता, त्याच्यानंतर ब्रिटिश, त्याच्यामधली एक जरी कडी आपण काढली तर आज ज्या विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे, जे NCERT खाली 27,000 शाळा येतात, किमान आपण म्हणलं 40 विद्यार्थी जरी एका वर्गात असले तरी 11 लाख विद्यार्थ्यांचं तुम्ही सत्य इतिहास लपवत आहात आणि नुकसान करत आहात. याचं उत्तर त्यांनी स्पष्टीकरण करून द्यावं, जे की त्यांनी आजपर्यंत केलेलं नाही. ज्या केंद्र सरकारकडे तुम्ही मागणी करताय ते केंद्र सरकारला शिक्षण राज्यमंत्री यांनी देखील या पत्राची भूमिका मांडली होती, मात्र यावर कुठला निर्णय झाला नाही. केंद्र सरकारही यामध्ये दखल घेत नाही, तर तुम्ही आता नेमकी मागणी कोणाकडे करणार आहे? कारण की तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं केंद्राकडे पाठवा, पण केंद्र सरकार शासनालाच मागणी करत आहोत आणि आम्ही आता 15 दिवसाचं अल्टिमेट ऑलरेडी त्यांनी या